तर मी कुठे आली आहे, ही जागा कुठली आहे याबद्दल मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्येच सांगितलं होतं. आणि जर का तुम्ही तो व्लॉग पाहिलेला नसेल तर आधी तो पाहून घ्या, नाहीतर या जागेबद्दल मी जे काही सांगेल ते तुम्हाला कळणार नाही. सो प्लीज वॉच इट. चला तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कशासाठी इथे आलेलो आहे. टाडा! अभंगवारी प्रोग्राम बाय महेश काळे यांच्यासोबत फोटो काढायला मिळो न मिळो आम्ही त्यांच्या पोस्टर बरोबर एक फोटो काढून घेतला. आणि आतमध्ये बघा काय झक्कास जागा आहे ही. इथून आम्ही आमचे पासेस कलेक्ट केले. पुढे आम्हाला हे छानसं म्युझियम दिसलं आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी, मॅक्सिमम गोष्टी या खदानीत सापडलेल्या आहेत. तर या एक्स्ट्रॅक्ट करून केलेल्या आहे आणि ते सुंदर सुंदर पेंटिंग केली. आणि हे जे दरवाजे दिसत आहेत ना, याच्या आतच समितचा प्रोग्राम झाला होता. एक फोटो मीही या पेंटिंग बरोबर काढून घेतला, कारण की खूपच सुंदर ते पेंटिंग्स होते, अगदी जिवंत असल्यासारखे. आम्ही असंच चक्कर मारत मारत सगळ्या पुतळ्यांना एक झलक पाहून घेतली. त्याने लगेचच आम्ही आमच्या ऑडिटोरियमकडे वळालो आणि इथे मस्तपैकी त्यांनी छान सजवलेल्या सगळ्या गोष्टी, त्यांचे सगळे. आणि ही आहे सेटिंग अरेंजमेंट. एंट्री करताना आपण वारकरी आहोत आणि वारकरी माथ्यावर चंदनाचा टिका आणि बुक्का, ज्याला आपण काळा टिका म्हणतो, तेही त्यांनी लावलं आहे. म्हणजे आपल्याला वारकरी असल्याचा पूर्ण फील यावा म्हणून. आणि हे लावून आता आम्ही एंट्री करतो आहे आमच्या जागेवर. एकदा मी वॉशरूमला जाऊन चेक केले की बाबा हां, मी कशी दिसते आहे, छान तर दिसते आहे की नाही. छानपैकी महेश काळेंचं नवीनच गाणं जे आहे अभंगवारी या नावानेच तो आऊट झाला होता. आणि त्यासाठी त्यांनी इथे बॅनरवर खूप छानसं त्यांनी पोस्टर लावलेलं आहे की हां, सगळ्यांनी जाऊन एकदा ऐका, बघा ते व्हिडिओ सॉन्ग. आणि आम्हीसुद्धा मग लगेचच पाहिलं यूट्यूबवर जाऊन की कसं आहे गाणं, काय नाही. आणि ही आमची छानपैकी त्यांनी पालखी आणली आहे. विठ्ठल रुक्मिणीची पालखी आली. जसे वारकरी घेऊन येतात पालखीला पंढरपुरात, तशीच अगदी त्यांनी घेऊन आलेली आहे. या ऑडिटोरियमलाच त्यांनी पंढरपुराचं रूप देऊन टाकलं. आणि आम्ही सगळे वारकरी या कीर्तनात तल्लीन झालो. या प्रोग्रामला फक्त मराठीच नाही तर विविध भाषिक लोकही आले होते. आणि त्यांना सगळ्यांना पंढरपूर काय आहे, वारकरी काय आहे, याची सुंदर अशी स्टोरी बनवून त्यांनी इतकी छान पद्धतीने प्रस्तुत केली.